या व्हिडिओमध्ये सादर केलेली सर्व पात्र घटना आणि प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत. वास्तवाशी साधर्म्य आढळल्यास ते योगायोगाने आहे. या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, राज्य, समाज किंवा संस्थेविरुद्ध द्वेषभावना निर्माण करणे नसून केवळ सामाजिक वास्तव आणि रोजगाराशी संबंधित मुद्द्यांवर जनजागृती करणे हा आहे. नमस्कार मित्रांनो, पुण्यातील आयटी आणि खासगी कंपन्यांमध्ये चांगल्या गुणवत्तेने शिक्षण पूर्ण केलेल्या स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी म्हणून हे चॅनल सुरू केले आहे. तर माझ्या महाराष्ट्र माझा या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि 80% लोकल जॉब रिझर्वेशन या मोहिमेला गती द्या. तर आजचा विषय आहे, झोलू आता ग्लोबल झाला आहे. हो माझा मित्र, झोलू आता खरंच ग्लोबल झाला आहे. ही गोष्ट केवळ एका माणसाची नाही, तर आपल्या समाजातील एका वास्तवाची आहे. काही वर्षांपूर्वी सामान्य शिक्षण घेतलेला झोलू महाराष्ट्रात आला. एकेकाळी मुंबई पुण्यात फळं विकणारा, दूध पुरवणारा आणि रिक्षा चालवणारा झोलू आज जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतोय. सुमारे 20 वर्षांपूर्वी एका पुण्यातील व्यक्तीने झोलूला नोकरीची संधी दिली. नंतर जेव्हा जेव्हा कंपनीत नवीन भरती निघाली तेव्हा त्याने आपल्या ओळखीतील लोकांनाच संधी दिली. ही गोष्ट काल्पनिक आहे, पण अशा परिस्थिती काही समाजात दिसून येते. ही साखळी आजही तशीच सुरू आहे आणि याचे परिणाम आता पुण्यात स्पष्ट दिसू लागले आहेत. काही लोकांना ज्यांचा अनुभव किंवा पात्रता कमी असतानाही पुण्यातल्या मोठ्या कंपन्यांमध्ये संधी मिळाल्या आहेत आणि त्याचवेळी चांगल्या गुणवत्तेने शिक्षण पूर्ण केलेल्या स्थानिक तरुणांना छोटे मोठे रोजगार स्वीकारावे लागतात. हे खरंच अन्यायकारक आहे असे अनेक सामाजिक तज्ज्ञ मानतात. पुण्यात अनेक तरुण राज्याबाहेर नोकरी शोधण्यास भाग पडत आहेत. ही बाब विचार करण्यासारखी आहे. काही वेळा असे दिसते की रोजगार प्रक्रियेत काही उमेदवारांना जास्त संधी मिळतात, तर स्थानिक उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार संधी मिळण्यात अडथळे येतात. ही बाब सामाजिकदृष्ट्या चिंतेची आहे. जर तुम्हालाही असा पक्षपात दिसत असेल तर आपले सरकार आणि महाकामगार.महाराष्ट्र.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जास्तीत जास्त तक्रारी नोंदवा आणि शिकलेल्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाची साखळी तोडा. आणि हो, लोकल जॉब रिझर्वेशन या मोहिमेला बळ द्या. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.